साकोली येथील नगर परिषद येथील नगराध्यक्षा देवीश्री कामगते यांच्या हस्ते ध्वजारोहण, त्यानंतर तहसील ऑफिस येथे तहसीलदार यांचे ध्वजारोहण, तर पंचायत समिती साकोली येथील सभापती ललित हेमने यांच्या हस्ते ध्वजारोहण, त्याचप्रमाणे होमगार्ड परेड ग्राउंड साकोली येथे एसडीओ निलेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर पोलीस विभागातर्फे मानवंदना देण्यात आली, तसेच सेवाभाव वाघाळे सैनिक शाळेतर्फे सुद्धा मानवंदना देण्यात आली। विविध विद्यालयांतर्फे मानवंदना देण्यात आली। त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। गावातून विद्यालयातर्फे प्रभात फेरी काढण्यात आली। याप्रसंगी तहसीलदार निलेश कदम, पोलीस उपविभागीय अधिकारी शिवम इसापुरे, माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते, नगराध्यक्षा देवीश्री कापगते, बीडीओ जाधव, ठाणेदार महादेव आचरेकर, नगर परिषदेचे उपाध्यक्षा रोहिणी मुंगुळमारे, जिल्हा परिषद सदस्या वनिता डोळे, सामाजिक कार्यकर्त्या शिवकुमार गणवीर, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डीजी रंगारी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बैस, सेवा संपादक पत्रकार संघाचे आशिष चेडगे, महिला संघटनेच्या इंद्राजी कापगते, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सपाटे, दिलीप मासुरकर, शीतल नागदेवे, तनुजा नागदेवे व इतरही मान्यवर मंडळी या प्रसंगी उपस्थित होते। या प्रसंगी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते उपस्थित